नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभाकर्स ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। तर तुम्हाला माहितीच असेल की एनएमएमएस परीक्षेची डेट डिक्लेअर झालेली आहे। 21 डिसेंबर 2025 रोजी आपली परीक्षा होणार आहे। म्हणजे आपल्याकडे मोजून आता 2 ते 2.5 महिने शिल्लक आहेत असं मी म्हणेन, कारण मध्यंतरी दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे बऱ्याच आहेत। तर त्या दृष्टीने आपल्याला लवकरात लवकर सर्व टॉपिक कव्हर करून घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर त्याच अनुषंगाने आज आपण जो टॉपिक चालू करतोय तो बऱ्याच जणांना अवघड जातो। बऱ्याच जणांना टॉपिक अवघड जाण्याचं एकच कारण आहे, या टॉपिक मधल्या बेसिक गोष्टी त्यांना माहिती नसतात। टॉपिकचं नाव आहे कालमाप। ठीक आहे, त्याला आपण कॅलेंडर म्हणतो, कालनिर्णय म्हणतो। तर कालमापन बऱ्याच जणांना जमत नाही, कारण बऱ्याच जणांना कॅल्क्युलेशन कसे करायचे, कशा पद्धतीने करायचे या गोष्टी माहिती नसतात। तर गणित घेण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले आपलं काम आहे, अगोदर आपण बेसिक बघून घेऊ आणि त्याच्यानंतर जे त्याचे गणित आहेत ते गणित आपण बघूया। ठीक आहे, तर बेसिकली कालमापनचं मिनिमम एक तरी गणित एनएमएमएस परीक्षा असू दे किंवा कोणतीही तुमची इतर स्पर्धा परीक्षा असू दे, कोणती शालेय असेल किंवा पोलीस भरतीसारखी परीक्षा, तलाठी भरती असेल, एमपीएससी असेल, यासारख्या परीक्षांमध्ये देखील हे बऱ्यापैकी विचारले जातात। आणि बऱ्याच जणांचे असे व्हिडिओ आहेत की ज्याच्यामध्ये कोडच्या मदतीने गणित सोडवायला सांगतात। बट मी ज्याच्यामध्ये पाहिलं, कोड लक्षात ठेवणे थोडंसं किचकट काम आहे, बऱ्याच जणांना ते कोडही समजत नाही। त्याच्यामुळे आपण बेसिक पद्धतीने जाऊया। वेळ 10 ते 15 सेकंद एक्स्ट्रा लागतील, परंतु गणित तुमचं ॲक्युरेट निघेल। ठीक आहे, तर बेसिकली कालमापनमध्ये 2 पद्धतीचे वर्ष असतात। एक असतं सामान्य वर्ष आणि दुसरं असतं तुमचं लीप वर्ष। ठीक आहे, एक असतं सामान्य वर्ष आणि दुसरं असतं तुमचं लीप वर्ष। तर सामान्य वर्षामध्ये टोटल डेज असतात 365 दिवस, ज्याचं बायफर्केशन असतं 52 आठवडे प्लस 1 एक्स्ट्रा डे। ठीक आहे, आणि तेच लीप वर्षामध्ये 366 डेज असतात, ज्याच्यामध्ये 52 आठवडे प्लस 2 एक्स्ट्रा दिवस असतात। मग हा एक एक्स्ट्रा कुठून आला, तर सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 डेज असतात, तर लीप इयर मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 डेज असतात। ठीक आहे, त्याच्यामुळे एक दिवस एक्स्ट्रा। तर हे 29 डेज एक्स्ट्रा असल्यामुळे त्याच्यामध्ये किती डेज आहेत तुमचे, टोटल 366 दिवस आहेत। आणि याच्यावरूनच बरेचसे कॅल्क्युलेशन आपले चेंज होत जातात। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण साधा नियम आहे, सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार येतो तोच वार 31 डिसेंबरला येतो। 1 जानेवारीला जो वार येतो तोच वार 31 डिसेंबरला येतो, प्लस 1 जानेवारीला येणारा वार हा पूर्ण वर्षभरामध्ये 53 वेळा येतो आणि बाकीचे वार हे 52 वेळा येतात। हे लक्षात ठेवा। मला वाटतं कुठल्या तरी परीक्षेमध्ये रिकामी जागा देखील विचारलेली होती की 1 जानेवारीला येणारा वार किती वेळा येतो, तर तो 53 वेळा येतो आणि बाकीचे वार 52 वेळा येतात। तेच तुम्ही लीप वर्षामध्ये जर आले तर 2 जानेवारी या दिवशी येणारा वार हा तुमचा 31 डिसेंबरला येतो। ठीक आहे, 2 जानेवारीला येणारा वार हा तुमचा 31 डिसेंबरला येतो। तर हे आहेत तुमच्या बेसिक गोष्टी। आता कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये असं विचारत नाही की 1 जानेवारीला सोमवार होता, आता 15 ऑगस्टला कोणता वार येईल। याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जे काही आपले महत्वाचे डेज आहेत ते डेज तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। जर तुम्ही तुमचं एनएमएमएसचं पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे तुमची 12 जानेवारी पासून। 12 जानेवारी म्हणजे जागतिक युवक दिन, म्हणजेच त्याला आपण म्हणतो स्वामी विवेकानंद यांची जयंती। त्याच्यानंतर 14 जानेवारी आहे तुमचं मकर संक्रांती। 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजेच रिपब्लिक डे आहे। त्याच्यानंतर फेब महिन्यामध्ये जर तुम्ही आले तर 19 फेब्रुवारी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये जर तुम्ही आले तर 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। मे महिन्यामध्ये 1 मे आहे महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन पण आपण त्याला म्हणतो। त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये 5 जूनला आहे पर्यावरण दिन। असंच जुलैमध्ये 11 जुलैला आहे तुमचं लोकसंख्या दिन आहे। ऑगस्ट मध्ये आले तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे, म्हणजेच त्याला आपण इंडिपेंडन्स डे म्हणतो। अशा पद्धतीचे तुमचे डिसेंबर पर्यंतचे डेज तुम्हाला माहिती पाहिजे। मला वाटतं त्याच्यामध्ये एंड झालेला आहे 25 डिसेंबरला। 25 डिसेंबरला क्रिसमस म्हणजे नाताळ असतो। आता
आपल्याला महत्वाचे डेट सगळेच आहेत, जसे की 28 फेब्रुवारीला आहे आपला विज्ञान दिन आहे, ठीक आहे, ज्याला आपण सायन्स डे म्हणतो. तुम्ही म्हणाल सर फेब्रुवारीमध्ये महत्वाचे दिवस तुम्ही विसरले, कोणते महत्वाचे दिवस? व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी, ठीक आहे, व्हॅलेंटाईन डे, रोज डे, हग डे, ट्यूजडे, ठीक आहे. हे जे डेज आहेत ते तुम्हाला पाठ करायची गरज नाही. कोणते? ते वाले जे आपण फक्त साजरे करतो, ज्याला कुठल्याही पद्धतीचा अर्थ नाही. हे बाकीचे डेज महत्वाचे आहेत, त्याच्यामुळे त्या डेजच्या नादी लागू नका. हे डेज व्यवस्थित पद्धतीने पाठ करा, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण येऊया कॅल्क्युलेशन्स कडे, ठीक आहे. कॅल्क्युलेशन्स करताना कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करायचे ते आपण बघूया. आपल्याला माहिती आहे, जर तुम्ही आपलं घरचं कॅलेंडर नीट बघितलं तर त्या कॅलेंडर मध्ये 1 तारखेला जर सोमवार असेल तर पुढचा सोमवार येण्यासाठी तुम्हाला 7 दिवस जाऊ द्यावे लागतात. म्हणजे पुढचा सोमवार कधी येतो? 8 तारखेला येतो. पुढचा सोमवार कधी येतो? 8 तारखेला येतो. म्हणजे इन बिटवीन 7 दिवस तुमचे जातात. हा 7चा आकडा खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी मित्रांनो, कारण सगळे कॅल्क्युलेशन या 7च्या भोवती फिरत राहतात. कसे? बघूया. छोट्या एक्झाम्पल पासून सुरुवात करू. जर मी तुम्हाला म्हटलं की एका महिन्यामध्ये 1 जानेवारी जर सोमवारी आली, एका महिन्यामध्ये 1 जानेवारी जर सोमवारी आली तर 1 फेब्रुवारीला कोणता वार येणार? ठीक आहे, काढायचं काय आपल्याला? 1 फेब्रुवारीला कोणता वार येणार? हे एकदम बेसिक आहे, ठीक आहे. आता मला सांगा, 1 जानेवारीला जर सोमवार आला तर पुढचा सोमवार येण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला +7 करायचे, म्हणजे 8 जानेवारीला पुढचा सोमवार येणार तुम्हाला. गिवन दिस इज नॉट अ लीप इयर, 1995 काढतोय फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. हे त्याच्यानंतर 15 जानेवारीला येणार, त्याच्यानंतर 22 जानेवारीला येणार, त्याच्यानंतर तुमचं येणार 29 जानेवारीला. 29 जानेवारीला कोणता वार आला तुमचा? सोमवार आला. दर 7 दिवसांनी चेंज होत जातात, ठीक आहे. मग 29 जानेवारी नंतर बऱ्याच जणांना माहित नसतं की कोणता महिना किती दिवसांचा आहे. बेसिक ट्रिक आहे, लहानपणापासून शिकत आलेलो आहे, बुका नाही मारायचा कोणाला, ठीक आहे, सांगतोय. हे दिसतंय याच्यामध्ये, हे जे वर दिसायले ते काय आहे? हे आहे 31 दिवस, ठीक आहे. 31 दिवस. फेब्रुवारी फक्त असा महिना आहे जो खाली गेल्यानंतर 28 किंवा 29 दिवसांचा असतो. जर साधारण वर्ष असेल तर 28 दिवस आणि लीप वर्ष जर असेल तर 29 दिवस. मग त्याच्यानंतर परत वर आलो, मार्च 31 दिवस, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31. आता जुलै नंतर एकदा हात आहे का कोणाला? मला नाहीये, माझा परत वापस इकडे येतो. म्हणजे परत जुलै नंतर कुठे आलो मी? ऑगस्ट वर आलो. ऑगस्ट पण काय आहे? 31 आहे. परत 30, सप्टेंबर पुन्हा 31, पुन्हा 30, पुन्हा 31, म्हणजे डिसेंबर कितीचा येणार? 31 डिसेंबर. म्हणतो ना आपण 31st ची पार्टी करायची आहे, ठीक आहे. मी नाही करत, तुम्ही करत असता, करा, काही अडचण नाही. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला महिने माहित पाहिजे. तर याच्यानुसार आपला जानेवारी महिना कितीचा आहे मित्रांनो? 31 दिवसांचा आहे. तर इथे आपण 29 जानेवारी सोमवार पर्यंत आलेलो आहोत. मग त्याच्यानंतर आहे 30 जानेवारी, 31 जानेवारी आणि नंतर आहे 1 फेब्रुवारी, जे की आपल्याला काढायचे समजा. तर 29 जानेवारीला सोमवार आलाय तर 30 जानेवारीला मंगळवार येणार, 31 जानेवारीला बुधवार येणार आणि 1 फेब्रुवारीला काय येणार तुमचा? गुरुवार येणार, ठीक आहे. 1 फेब्रुवारीला काय येणार? गुरुवार येणार. हे आहे बेसिक कॅल्क्युलेशन. आता थोडस मोठं पाहूया आपण. आता मी तुम्हाला म्हटले की 1 जानेवारीला मी अजून लीप वर्षाचं कॅल्क्युलेशन सांगितलं नाही, मी साधारण वर्षातच सध्या केले, ठीक आहे. 1 जानेवारीला जर परत सोमवारच असेल तर आता तुम्हाला प्रश्न विचारतोय मी, 1 मार्चला कोणता वार येईल? ठीक आहे, 1 मार्चला कोणता वार येईल? आता मला सांगा, तुम्ही परत तेच करत बसणार आहेत का? इतका वेळ नाहीये आपल्याकडे, ठीक आहे, इतका वेळ नाहीये आपल्याकडे. तर आपल्याला आता काय करायचंय? फक्त मोजत चालायचं की कोणत्या महिन्यात किती दिवस असतात. कुठे कुठे यायचे मला? जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, ठीक आहे. मला सांगा, साधारण वर्षात आहेत आपण, तर 1 जानेवारीला सोमवार आहे, टोटल महिना आहे 31 दिवसांचा. जानेवारी महिन्यामध्ये दिवस किती उरलेत? आता 30 दिवस उरलेत, कारण 1 ऑलरेडी गेलाय माझा, ठीक आहे. 1 ऑलरेडी गेलाय, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 30 दिवस. साधारण वर्ष आहे म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस आणि मार्चची किती तारीख काढायची? मार्चची फक्त 1 तारीख काढायची, पुढे जायची गरज नाही. तर मग या सगळे हे दिवस ऍड करा, किती होतात?
8 आणि 1 9, 3 आणि 2 5. किती आले दिवस मध्ये 59 म्हणजे 59. डिवाइड दिस 59 बाय 7. अगोदरच म्हटलं होतं दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट नंबर व्हेन सॉल्विंग दिस एक्झाम्पल्स. 7 ने जर भाग दिला तर 7 8 56. भाग कितीचा बसला मला काही देणं नाही. मी ज्याच्यात इंटरेस्टेड आहे ती आहे बाकी. ती म्हणजे ही. बाकी किती बाकी उरली? 3 बाकी उरली. 3 बाकी उरली म्हणजे या सोमवार मध्ये मला आता तिसरा दिवस घ्यायचा आहे. म्हणजे काय, मार्च मध्ये जर यायचं असेल मला तर बाकी महत्वाची आहे. सो मार्च म्हणजे जे काय पुढची कॅल्क्युलेशन करायचे. सोमवार नंतर तिसरा दिवस म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार. सो दिस इज 1 मार्च. दिस इज युअर गुरुवार. कळालं? मधले डेज कॅल्क्युलेट करायचे आणि सरळ सरळ कॅल्क्युलेशन करायचं. सर बेरीज खूप अवघड चालली, मोठी आहे, टेन्शन नाही लिहिली का? थोडं अजून सोपं करून सांगतो तुम्हाला. पण लक्षात ठेवा 7 महत्वाची आहे तुमची आमची आणि दिलेला आकडा 7 हा देखील आपल्याला महत्वाचा आहे. थोडस अजून पुढे जाऊया. 1 जानेवारी सेम इयर, वार आहे सोमवार आणि मला जंप मारायची परत 1 ऑगस्ट कोणता वार येईल? इयर सेम आहे माझं 1995. आता तेच करायचंय. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. पुढे जायची गरज नाही कारण ऑगस्टच काढायचं. तुम्हाला जर एवढं यायची गरज आहे, मी फक्त तुम्हाला समजून सांगतोय म्हणून तुम्हाला हे सध्या लिहून देतोय. नाहीतर डायरेक्ट तुम्ही कॅल्क्युलेशन बोटावर मोजून पण करू शकता. जानेवारी मध्ये 31 दिवस असतात. 31 दिवस. त्याच्यानंतर फेब्रुवारी 28, मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31 आणि ऑगस्टचे 31. ठीक आहे. आता मला जे पाहिजे फक्त तेच घेणार. मी तुम्हाला काय सांगितलं? 7. ठीक आहे. मला जानेवारी मध्ये 30च दिवस पाहिजे. फेब्रुवारी 28, मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31 आणि 1 ऑगस्ट काढायचा. म्हणून मला ऑगस्टचा फक्त एकच दिवस पाहिजे. ठीक आहे. आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची स्टेप काय आहे? या सगळ्यांना 7 ने भाग द्या. जितके दिवस तुम्हाला पाहिजे त्या सगळ्यांना 7 ने भाग द्या. भाग किती गेला मला काही देणं नाही. फक्त बाकी किती उरली ते मला इम्पॉर्टंट आहे. 30 ला जर भाग दिला तर 728, बाकी उरली 2. 28 ला भाग दिला तर बाकी उरली 0. 31 ला बाकी उरली 3. 30 ला परत 2. 31 ला 3. 30 ला परत 2. 31 ला परत 3. आता 1 या संख्येला 7 ने भाग जात नाही, त्याच्यामुळे 1 ला 1 जशाला तसा लिहा. हे पूर्ण तुम्हाला कॅल्क्युलेट करायची काही गरज नाही. फक्त बाकी मोजा. 2 आणि 3 5 आणि 2 7 आणि 3 10 11 12 13 14 15 आणि 1 16. ठीक आहे. 16 बाकी उरली. जर बाकी 7 पेक्षा जास्त आली तर त्याला परत 7 ने भाग द्या. परत 7 ने भाग द्या. 7 1 7, 7 2 14 आणि बाकी किती उरली? 2. म्हणजे मला याच्यानंतर फक्त +2 करायचे म्हणजे मंगळवार आणि बुधवार. 1 ऑगस्टला कोणता वार येईल मित्रांनो? बुधवार येईल. ठीक आहे. तुम्हाला हे सगळं करत बसायची गरज नाही. तुम्हाला ही माहिती पाहिजे की 30 चा महिना असेल तर 2 बाकी उरते. 28 चा महिना असेल तर 728 0 बाकी उरते. हे तुम्ही डायरेक्ट बोटावर मोजू शकता. 10 ते 15 सेकंदांमध्ये तुमचा आन्सर येऊन जातो. ठीक आहे. मी फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी एवढं डिटेल मध्ये करतो. आता एक छानसं उदाहरण घेऊया. लीप वर्षामध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी समजा एक नाही, 26 जानेवारी 1996 ला मंगळवार आहे. कोणता वार होता मला माहिती नाही, लय लहान होतो. ठीक आहे. 26 जानेवारी 1996 ला मंगळवार होता. तर 15 ऑगस्ट सेम इयर घेऊ. 1996 ला कोणता वार येईल? पद्धत तीच आहे. फक्त चेंज काय होणार आहे? फेब्रुवारी महिना तुमचा चेंज होईल. ठीक आहे. परत जॅन, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. जानेवारीतले आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, जानेवारीचे 26 दिवस ऑलरेडी गेलेले आहेत. ठीक आहे.
त्यामुळे मला फक्त आणि फक्त किती दिवसांची गरज आहे? 5च दिवसांची गरज आहे. कारण जानेवारी 31 चा महिना आहे, 26 ऑलरेडी गेले म्हणजे जानेवारीचे 5. आता मला सांगा फेब्रुवारी 29 दिवसांचा महिना आहे, कारण दिस इज लीप इयर. ठीक आहे, लीप इयर आहे. जर 29 चा असेल तर 7 चौक 28, बाकी किती उरली? 1 उरली. मार्च वर आलो, मार्चचे 3, एप्रिलचे 2, परत मेचे 3, जूनचे 2, जुलैचे 3 आणि ऑगस्टचे मला सांगा. मला फक्त 15 दिवस पाहिजेत. बरोबर, पूर्ण ऑगस्ट नाही पाहिजे मला, 15 दिवस पाहिजे. या 15ला मी 7 ने भाग दिला तर बाकी किती उरते? 1 उरते. करा बेरीज. 5 आणि 1 6 3 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. किती? 20. परत त्याला 7 ने जर भाग दिला तर 7 1 7 7 2 14, बाकी किती उरली? 6 उरली मित्रांनो. 6 उरली म्हणजे या मंगळवारमध्ये +6 करायचे. मला बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार एवढ्या लांबच पण करू शकता. किंवा जर बाकी 7 उरली असते तर मंगळवारचा मंगळवारच आला असता. बाकी 6 उरली म्हणजे 1 ला काय करायचं? कमी करायचं. म्हणजे सरळ सरळ आन्सर काय आलं तुमचं? सोमवार आलं. लक्षात आलं? हे होते एकदम बेसिक गणित. थोडस वर चढू आता. पायऱ्या पायऱ्याने जरा जरा दमाने गेलं तर जमतं, एकदम उडी मारायला गेले तर खाली पडतात. ठीक आहे, आपल्याला पडायचं नाही. आता एका वर्षातून दुसऱ्या वर्षात उडी मारून बघू आपण. बरोबर, आता मी म्हणतो 1 जानेवारी 1995 ला जर सोमवार होता तर 1 जानेवारी 1996 ला कोणता वार येईल? बरोबर. आता एका वर्षाने पुढे जायचंय. बघा, जास्त ताण घ्यायचा नाही. त्याच्यामध्ये एक तर तुम्ही तिला लचक पद्धत वापरू शकता, पण मी ती पद्धत वापरायला सांगणार नाही. नियम असा सांगतो की जर तुम्ही साधारण वर्षात, आता मला सांगा लीप इयर कधी लागतं? लीप इयर लागतं जेव्हा तुम्ही फेब्रुवारीची 28 तारीख क्रॉस करता 1996. लीप इयर म्हणजे ज्या वर्षाला 4 ने भाग जातो आणि वर्षाच्या शेवटी 2 शून्य असतील तर 400 ने भाग जातो. ठीक आहे, आता मला सांगा मी जानेवारी टू जानेवारी येतोय. जानेवारी टू जानेवारी येतोय म्हणजे मी अजूनही लीप इयर क्रॉस केलेलं नाहीये. म्हणजे हे 1996 जरी असलं तरी मला काही फरक पडणार नाही, कारण मी अजून फेब्रुवारी क्रॉस केलेलं नाहीये. फेब्रुवारी 28च्या पुढे गेल्यानंतर माझी कॅल्क्युलेशन काय होते? थोडेसे बदलते. आता मला सांगा 1 जानेवारी 1995 ला काय आहे? सोमवार आहे. नियम असं सांगतो की 1 जानेवारीला असणारा वार हा 31 डिसेंबरला येतो. लिहून दिले का? सगळ्यात पहिले लिहून दिले का? पहिलं लॉजिक आहे. 1 जानेवारीला येणारा वार 31 डिसेंबरला येतो. 1 जानेवारीला जर सोमवार होता तर 31 डिसेंबरला काय आला मित्रांनो? सोमवारच आला. पण मला 31 डिसेंबरची पार्टी नाही करायची. मला पाहिजे 1 जानेवारी 1996 म्हणजे 31 डिसेंबर नंतरचा वार म्हणजे सोमवार +1 म्हणजे कोणता वार येणार? मंगळवार येणार. म्हणजे नियम काय तयार झाला तुमचा? साधारण वर्षामध्ये जर 1 जानेवारीला सोमवार असेल तर त्याच्या पुढच्या वर्षांमध्ये फक्त आणि फक्त 1 ने पुढे जायचंय. शॉर्ट मध्ये सांगतो, 1 जानेवारी 1995 ला सोमवार आला तर 1 जानेवारी 1996 ला मंगळवार येणार. फक्त 1 ने पुढे जाणार. आता दिस इज इम्पॉर्टंट थिंग. आता मी येतोय 1 जानेवारी 1997 ला. आता मला सांगा जानेवारी 1996 लीप इयर आहे, बट जानेवारी टू जानेवारी जेव्हा मी 96 वरून 97 वर यायलो तेव्हा 96 चं लीप मी क्रॉस करून यायलो. बरोबर, कारण याच्यामध्ये फेब्रुवारी मध्ये आता 29 दिवस आहेत. म्हणजे जर इथं 1 दिवस मला काय आला? एक्स्ट्रा आला. 1 दिवस एक्स्ट्रा आलाय. 366 दिवस. बरोबर, जर 1 दिवस एक्स्ट्रा आलाय तर इथे पण मग 1 दिवस एक्स्ट्रा. इथे +1 झाले सोमवारचा मंगळवार, इथं 1 दिवस एक्स्ट्रा म्हणजे मंगळवारचं काय होणार? बुधवार गेला तर काय होणार? गुरुवार येणार. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. परत मी 98 वर आलो. साधारण वर्ष, टेन्शन घ्यायचं नाही. शुक्रवार आला. परत 1999 वर आलो. शनिवार आला. 2000 वर आलो. रविवार आला. आता जर मी 2001 वर आलो म्हणजे बघा इथे लीप क्रॉस केलं होतं, इथे लीप क्रॉस करतोय म्हणजे रविवार नंतर काय करणार मी? +2 करणार. म्हणजे काय येणार आन्सर? मंगळवार येणार. म्हणजे काय येणार? मंगळवार येणार. हे खूप महत्वाचं आहे. +1 कुठे करायचं आणि +2 कुठे करायचं? हे वालं आणि हे वालं. +1 बऱ्याच जणांना जमतं, पण +2 ची बऱ्याच जणांची अडचण येते. हे व्यवस्थित स्क्रीनशॉट मारून घ्या. हे स्टार आहे, हे पण स्टार आहे. बरोबर.
अशा पद्धतीचे तुमचे काही गणित आहेत, हे गणित तुम्हाला व्यवस्थित जमले पाहिजे, त्याच्यासाठी या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. तर या बेसिक गोष्टींवर आधारित तुमच्या पुस्तकामधले गणित तुम्ही सॉल्व्ह करा. अडचण आली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, मी ती सोडवायचा ट्राय करेन. अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, NMMS परीक्षेचे जे काही विद्यार्थी असतील, फक्त NMMSच नाही तर बाकी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे पण जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची सूचना आहे की बरेच जण म्हणतात सर टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर कुठे भेटतात का? तर तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मी एका PDF वर काम चालू केलेलं आहे. प्रत्येक चॅप्टरच्या टॉपिक वाईज PDF, वेदर इट इज मराठी मीडियम और इंग्लिश मीडियम, सायन्सवर सध्या काम चालू आहे, तर त्या PDF तुम्हाला अवेलेबल होतील. ज्यांना कोणाला PDF हव्या असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपला नंबर कमेंट करा किंवा माझ्या नंबरवर हाय असा मेसेज पाठवा. तुम्ही कुठून आहात, कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमचं मीडियम कोणतं आहे हे तुम्हाला पाठवायचं आहे. प्रत्येक चॅप्टरवर मी 50 क्वेश्चन बनवतो. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्हीचे सेमच असतील क्वेश्चन. 50 क्वेश्चन दोन्ही मीडियम मिळून बनवतोय. होपफुली दिवाळीच्या एंडपर्यंत सायन्स आणि हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिक्स म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या दोन्हीची क्वेश्चन बँक म्हणून पूर्ण झालेली असेल. सध्या आपण ती PDF सर्वांना फ्रीमध्ये देतोय आणि लवकरच एक सर्व या PDFचं एक बुक पण आपण लॉन्च करणार आहोत. तर त्याला थोडासा वेळ आहे, पण सध्या तुमच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत तर त्या बुक लॉन्चमध्ये न पडता त्या PDF बनवून मी तुम्हाला शेअर करेन. माझा मोबाईल नंबर तसं कमेंट सेक्शनमध्ये मी टाकेलच किंवा वर तुम्हाला किंवा खाली फ्लोट होत राहील. त्याच्यावर तुम्ही काय करू शकता, आपलं नाव, कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला कोणत्या मीडियममध्ये PDF पाहिजे ते कमेंट करा. सगळ्या PDF लगेच भेटणार नाहीत. मी दर आठवड्याला एक दोन PDF तुम्हाला पाठवेल. त्या PDF कशा वाटल्या, क्वेश्चनची लेवल, डिफिकल्टी लेवल कशी वाटली मला नंतर कमेंट करून नक्की सांगा. तर आज इथेच थांबूया. काल आपण या चॅप्टरमधल्या या बेसिक गोष्टी तुम्हाला समजल्या असतील असं अपेक्षा करतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुढचा व्हिडिओ अपलोड करेल. थँक्यू.